मावशीची हेल्प घेऊन आपण त्या साईडला जाऊया. थोडासा ॲडव्हेंचरस पॅच आहे, डिफिकल्ट नाही आहे. तर आपका एज कितना है? मेरा है 56 कंप्लीट हो गया. बाय द वे बघा सरांचं एज किती आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे भीमाशंकर मंदिराच्या दिशेने. सो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भीमाशंकर मंदिर हे एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. सो आजचा आपला हा ट्रेक हा एक रेंज ट्रेक असणार आहे. सो याच्यामध्ये आपल्याला जंगलवाटा, घाटवाटा आणि थरार याचा भन्नाट असा अनुभव येणार आहे. सो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. सो चला तर. नेहमीप्रमाणे आजही सकाळी लवकर उठून डोंबिवलीवरून 5:36ची खोपोली ट्रेन पकडून आम्ही निघालो नेरळच्या दिशेने. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आरामात बसायला जागाही मिळाली. साधारण 6:30च्या आसपास आम्ही नेरळ स्टेशनला येऊन पोहोचलो. नेरळ स्टेशनवरून आम्ही आधीच टॅक्सी बुक केलेली होती. टॅक्सीतून प्रवास करत आम्ही थेट काठेवाडी या गावात आलो. याच ठिकाणाहून आमचा आजचा ट्रेक सुरू होणार आहे. आजचा संपूर्ण ट्रेक रूट हा असा आहे: नेरळ काठेवाडी, गोगलगाड भीमाशंकर, गुप्त भीमाशंकर, नांदगाव, नेरळ. भीमाशंकर ट्रेक हा सह्याद्रीतील एक अतिशय लोकप्रिय, निसर्गरम्य आणि मध्यम ते कठीण पातळीचा ट्रेक आहे. घनदाट जंगल, सुंदर धबधबे, वन्यजीवांसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. या ट्रेकसाठी 2 प्रमुख मार्ग आहेत: शिडीघाट आणि गणेश घाट. पावसाळ्यात या ट्रेकची मजा अक्षरशः द्विगुणित होते, कारण इथेच भीमा नदीचा उगम होतो आणि इथेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पवित्र भीमाशंकर मंदिर आहे. आणि हो, महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या शिडीघाट हा रूट बंद आहे, त्यामुळे त्या मार्गाने जाणे टाळावे. कसा आहे व्ह्यू? एक नंबर. ते आपले सोबती पुढे गेलेत. आता फक्त आपल्याला एक पाऊण तास झाला चालत वरती आलोय आपण. आणि हा रॉक पॅच लागलाय मध्ये. हा चढून आता आपण जाऊया वरती आणि तिथून पुढे. ऑलमोस्ट 1.5 तास चालून आपण वरती आलोय काठेवाडीतून. आणि वाटेतच आपल्याला पदरगड लागतो. सो आत्ता आपण चाललोय ते पदरगडावरती. हा माझ्या मागे बघाल, हा आहे पदरगड. सो इथे आपण चाललेलो आहे. थोडं पुढे आल्यानंतर ही लागते 50 फूट खोल विहीर. आणि आता या विहिरीपासून आपण चाललोय ते पुढे. पदरगडावरती जाताना ही एक वाट आहे, ही जंगलातून जाते. एवढं भारी जंगल आहे ना, खूप भारी वाटतंय बघा. डेस फॉरेस्ट कसं आहे? एक नंबर. मस्तपैकी वारा पण आहे. आता वाजले 9:30. झाडं असल्यामुळे ऊन काय लागत नाही. तर पदरगडावरती पोचल्यानंतर खरं ऊन काय लागतंय ते कळेल. तो चला. पूर्ण स्टीप पॅच आहे. हा चढून आता आपण जाणार आहे पदरगडावरती. हा बघा पूर्ण स्टीप आहे. कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड आणि तुंगी या 2 किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.
हे दोन्ही किल्ले मुख्यतः टेहाळणीसाठी बांधलेले असल्यामुळे आज त्यांच्यावर फारसे स्थापत्य अवशेष आढळत नाहीत. पदरगडावर जाणारा मार्ग अनेक ठिकाणी तुटलेला असल्यामुळे येथे चढाई करताना रॉक क्लाइम्बिंगचे साहित्य वापरूनच गड सर करावा लागतो. त्यामुळे हा किल्ला अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य मानला जातो. रस्सीची हेल्प घेऊन आपण या साईडला जाऊया. थोडासा ॲडव्हेंचरस पॅच आहे, डिफिकल्ट नाही आहे. चढून आपण रस्सीच्या हेल्पने वरती आलो. आता आपण पदरगडाच्या दिशेने चाललो. पदरगडावर जाताना आपल्याला समोर दिसतो तो कोथळी गड. हा कोथळी दिसतोय का? ही आहे त्याच्या आजूबाजूला पूर्ण सह्याद्रीची रांग. चला आता जाऊया आपण पदरगडावर. चला. पदरगड कोणी आणि केव्हा बांधला याची ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र इतिहासात असा उल्लेख आढळतो की औरंगजेबाने पेठचा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात आजूबाजूचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्या काळात पदरगड आणि तुंगी हे पुरातन किल्ले टेहाळणीसाठी पुन्हा बांधून घेतले गेले. पदरगडावरून पाहिले असता पूर्वेला भीमाशंकराच्या डोंगररांगांची भिंत आडवी पसरलेली दिसते, तर तिच्या उत्तर टोकाला सिद्धगडचा डोंगर नजरेस पडतो. गडाच्या उत्तरेला खाली तुरळक घरांची छोटी वस्ती दिसते, जिला पदरवाडी म्हणून ओळखले जाते. पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला म्हणजे कोथळीगड, तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक स्पष्टपणे दिसते. गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून पुढे आलो की उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. ही गुहा इतकी प्रशस्त आहे की यात 5 ते 7 माणसे आरामात राहू शकतात. पदरगडावरती येताना एक शिडी लागते वरच्या टप्प्यात. इथे ते हा पूर्ण पॅच असा आहे की इथे तुम्हाला काहीच नाही, थोडं क्लाइम्बिंग करून यायचं आणि इथून वरती येतं ना, इथे शिड्या आहेत. इथून शिड्या गायब झालेल्या आहेत. सो इथून जाताना व्यवस्थित जायचं आहे आणि वरती येताना पण व्यवस्थित यायचं. प्रॉपर स्टेप्स आहेत वरती जायला. पदरगडावर असलेले 2 भव्य कातळसुळके कलावंतींचा महाल या नावाने ओळखले जातात आणि ते या गडाचे एक प्रमुख आकर्षण आहे. तर मंडळी, फायनली आपण येऊन पोहोचलोय ते पदरगडावरती. आणि वरती आल्या आल्या मला दिसतात ही 3 पाण्याची टाकं. सध्या ह्या पाण्याच्या टाकीत पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य नाही आहे. त्या साईडला पण एक टाकी आहे, पण तिच्यात पाणी नाही आहे. सो तिकडे एक टाकी आहे, तिथे जाऊया आपण. सो यामध्ये पण बघू शकता या टाकीत पाणी नाही आहे. सो आता आपण त्या साईडला जाऊया, त्या टोकावर पदरगडाच्या. पुढे आल्यानंतर पदरगडावरतीच अजून एक पाण्याचं टाकं लागतं. हे आहे मोठं पाण्याचं टाकं आणि त्यातील हे पाणी हे असं आहे. बऱ्यापैकी चांगलं आहे. अगदीच काही सोय नसेल तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. इथे काहीतरी दिशाफलक आहेत, पण सध्या ते अशा अवस्थेत आहे, काही दिसत नाही आहे. आणि इथे अशा आपल्याला वास्तू बघायला मिळतात पदरगडावरती. चला पुढे जाऊया, बघूया काय आहे पुढे. दो यार ओ भाई जी हाथ मत दो, पी लो सब यहीं. हाँ इकडे
एक पाण्याचा टाका आहे. विशेष है सो यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता. ये ऐसा उसका मिलता है सौभाग्य साथ जो आप पानी पियो आपको ये पानी मिलता है ऐसा वो बोल रहे सो वी आर प्रेमदादाला विचारूया या पाण्याचं महत्त्व काय आहे. प्रेमदादा सांग एकदा. पाणी ना हे असं कुठेही भेटत नाही आपल्याला. आपल्या असं पाणी चिकार भेटेल पियाला हां हॉटेलमध्ये कुठे पण तुम्ही फ्रीजचं पेशाल पण हे पाण्यामध्ये एक असं निसर्ग आहे ना काही देवाचं आहे पाणी. हाँ ये चला आता पुढे बघूया काय आहे पदरगडावर. इकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे ती बघूया आपण. आणि एक गुहा पण आहे तिथे ती पण बघूया. फायनली आपण या गुहेमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि तिथे त्या कोपऱ्यामध्ये आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा. सो खूप भारी आहे आणि इथून दिसणारं हे अप्रतिम आणि सुंदर असं नयनरम्य दृश्य एक नंबर. ते पदरगडाची आमची भटकंती कंप्लीट झालेली आहे इथे आणि पदरगडावरून आता आम्ही चाललो आहे भीमाशंकर मंदिराच्या दिशेने. सो चलो. हर हर महादेव हर हर महादेव चलो. पदरगडावरती येताना आपण या बाजूने आलो होतो. चिमणी क्लाइम्बिंग मधून आपण वरती नव्हतो आलो. त्याच्या अपोजिट बाजूने आपण वरती आलो होतो आणि इथून क्लाइम्ब करून आपण वरती पदरगडावरती गेलो होतो. आणि आता चिमणी क्लाइम्बिंग मधून आपण डिसेंड करणार आहोत. या ट्रेकमधील सर्वात थरारक आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे चिमणी क्लाइंब. 2 उभ्या कातळांमधील अरुंद फट म्हणजे ही चिमणी. इथे चढाई करताना किंवा उतरताना हातापायांचा अचूक वापर, योग्य पकड आणि पूर्ण एकाग्रता फार महत्त्वाची असते. जागा खूपच अरुंद असल्यामुळे एका वेळी एकाच व्यक्तीला चढाई करता येते किंवा उतरावे लागते. पावसाळ्यात कातळ हे ओलसर असल्याने हा टप्पा अधिकच घसरडा आणि रोमांचक होतो. हा टप्पा पार करताना घाई न करता अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखाली पुढे जावे. आता एक चिमणी क्लाइम्ब पॅच इथून आपण डिसेंड करून आता खाली आलो आणि आता आपण ते निघालो या साईडला. फायनली पदरगड आपण डिसेंड करून खाली आलेलो आहे आणि आत्ता आपण निघालो आहे ते भीमाशंकर मंदिराच्या दिशेने. सो आत्ता ॲक्च्युली आपला रूट चालू झाला आहे भीमाशंकर मंदिराच्या दिशेने. सो हा आहे आपला रूट. पावसाळ्यात इथे प्रचंड पाणी असतं. प्रचंड म्हणजे बऱ्यापैकी पाणी असतं कारण हा वॉटरफ्लो आहे इथे. सो आत्ता वाजले दुपारचे 12:30 जवळपास आणि ऊन आहे पण इथे जंगलातून ही वाट असल्यामुळे ऊन एवढं जाणवत नाही आहे. बऱ्यापैकी हलका थंड वारा आहे त्याच्यामुळे एनर्जी अजून बूस्ट होते. सो मजा येते. सो जवळपास 7:30ला सकाळी आम्ही ट्रेकला सुरुवात केली होती काठेवाडीमधून वरती आल्यानंतर एक 1.5 तासाची चढाई करून आल्यानंतर आम्ही ठरवलं की पदरगडला जाऊया. आम्ही पदरगडची भटकंती केली आणि पदरगडची भटकंती करून आत्ता आम्ही परत आमच्या भीमाशंकर मंदिराच्या रूटला आलेलो आहे. ठिकठिकाणी तुम्हाला असे दिशाफलक दिसतील. सो त्यांना फॉलो करत पुढे जा. ट्रेल व्यवस्थित आहे आत्तापर्यंत तरी. ठिकठिकाणी तुम्हाला असे झोपडे देखील दिसतील. सो आता सध्या ते बंद आहेत. इथून दिसतोय हा पदरगड आणि हे आहे पदरवाडी गाव.
आणि इथला हा डोंगर चढून वरती आलो आहे आणि आता निघालो आहे ते मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या दिशेने जाताना हे एका ठिकाणी थोडं लँडस्लाईड झालं आहे. सो तुम्ही पण यात येत असाल तर इथून व्यवस्थित या. हे बघा, जवळपास 1 तास आम्ही ही चढण चढतोय आणि अजून माहीत नाही किती आहे वरती चढण, बट लेट्स सी, बघू किती आहे चढण. कंटिन्युअस चढण आहे गेली 1 तास. रिअल एंड्युरन्स टेस्ट इथे होते आणि आत्ता वाजले 2. कडक ऊन पण लागतं आहे, वारा अजिबात नाही आहे. चलो बघू पुढे कसं आहे ट्रेल. ही अशी आहे चढण, इथून वरती 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 आणि मग पुढे. ऑलमोस्ट 1.5 तासाची चढण चढून वरती आल्यानंतर हा एक ट्रेल लागला आहे जो की मस्त झाडांच्या मधून आहे, सगळ्या जंगलातून आहे. सो ॲटलीस्ट ऊन लागत नाही आहे. बरं वाटतं आहे थोडं. खतरनाक एकदम चढण होती ती, बट कोणी थांबलेलं नाही आहे. हार्डली 1 मिनटासाठी वगैरे उभे राहिलो होतो आम्ही, अदरवाईज सगळे लोक कंटिन्यू चालत आहेत. सो या, कारण लवकर पोचायचं आहे, परत डिसेंड करून घरी पण जायचं आहे. सो चलो. फायनली 3 वाजलेत आणि आम्ही आत्ता येऊन पोचलो आहे ती भीमाशंकरला. काउंट करा किती तास झाले. भीमाशंकर मंदिर हे भारतातील 12ही ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत जी त्याला विशेष महत्त्व प्रदान करतात. घनदाट जंगलात वसलेले हे तीर्थक्षेत्र निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ आहे. येथे भक्त मोठ्या संख्येने येतात, विशेषतः महाशिवरात्रीला. हे ठिकाण धार्मिक महत्त्वाबरोबरच भीमाशंकर अभयारण्यामुळे पर्यटक आणि निसर्गप्रेमींनाही आकर्षित करते. भीमाशंकर मंदिराकडून आपण आता चाललो आहे गुप्त भीमाशंकर मंदिराकडे. चला. सकाळी 7:30 वाजल्यापासून चालतोय. आता वाजले किती, जवळपास 3:30. स्टील वी आर वॉकिंग. भीमाशंकरसाठी खूप प्रचंड लाईन आहे आणि सो आम्ही काय तिथे एवढ्या लाईनमध्ये थांबू शकत नाही. सो बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं भीमाशंकर मंदिराचं आणि आता आम्ही चाललो आहे ते गुप्त भीमाशंकर मंदिराकडे, जे की जवळपास मेन मंदिरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे आतमध्ये. आणि त्याचा ट्रेल मी आता तुम्हाला दाखवला तसा आहे. जवळपास जर तुम्ही नॉर्मल वॉकर असाल, नॉर्मल वॉक करत जात असाल तर 1 तास, तर तुमचा स्पीड चांगला असेल, जास्त असेल तर 45 मिनिट्स तुम्हाला तिथे पोचायला लागू शकतात. थोडं पुढे आल्यानंतर हे साक्षी विनायक गणपतीचं मंदिर लागेल. गुप्त भीमाशंकर म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या परिसरातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे भीमा नदीचा उगम होतो. पण ती नदी मंदिराच्या गर्भगृहातून थेट वाहत नसून काही अंतरावर जंगलात गुप्तपणे वाहते आणि पुन्हा प्रकटते. हे ठिकाण घनदाट अभयारण्यात भीमाशंकर मंदिर आणि कोकण कड्याजवळ असून निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे भीमा नदीचे मूळ स्वरूप दिसते. थोडक्यात गुप्त भीमाशंकर हे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या परिसरातील एक गूढ आणि पवित्र स्थान आहे, जिथे निसर्ग आणि अध्यात्म
यांचा संगम होतो. यहाँ पे जो ये शिवलिंग जैसा आकार है, यहाँ पे शंकर भगवान ध्यान के लिए बैठे थे. ये जो पंचलिंग है ये नया बना है, असल में शिवलिंग ये है. इसमें से जल ले लो, सब लोग दर्शन करो. गुप्त भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा पोचलो आहे ते भीमाशंकर मंदिराजवळ. आणि आत्ता आपल्या परतीला सुरुवात झालेली आहे. सो आता आपण नॉनस्टॉप घरी जायला निघणार आहे. अरे अरे बम बम भोले. सो आत्ता आपण डिसेंड करताना रानशेळ घाट या ट्रेलवरून डिसेंड करतो आहे. तिथून आपण आता पोहोचणार आहे नांदगावमध्ये आणि तिथून शेअर टॅक्सी करून कर्जत किंवा नेरळला. सो असा आमचा हा परतीचा प्रवास असणार आहे. सो येताना आम्ही वेगळा रूट घेतला होता जो मी तुम्हाला आधी सांगितला, आणि आत्ता डिसेंड करताना हा रूट आहे. सो आजची भटकंती खरंच तुफान होती, तुफान. सर आपका एक्सपीरियंस कैसा था? किसका? आपका किस चीज़ के लिए? ये ट्रैक का? अरे क्या मज़ा आ गया, मज़े से भी दुगना मज़ा आ गया. क्योंकि एक बार वहाँ चढ़ गए ना सर, हाँ पदरगढ़, हाँ. तो क्लास नहीं, क्या क्या चढ़े हम लोग सभी लोग. और कितना अच्छा था वो रस्सी के ऊपर चलना और वो चिमनी में उतरना. मेन तो चिमनी में उतरना था सर, क्योंकि उसमें स्पेस उतना ही है. अगर कोई मोटा होता था हाँ तो क्या होता था, उतरता ही नहीं था, फंस जाता था बीच में वो. एग्जैक्टली. सर आपका एज कितना है? मेरा है 66 कंप्लीट हो गया है. बाय द वे बघा, सरांचं एज किती आहे? 66. अभी 67 ईयर नवंबर से चालू हो गया. वाह सर दी ग्रेट. अरे तर मंडळी, अशा प्रकारे आपली पदरगड आणि भीमाशंकर मंदिराची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण निघालो आहोत ते परतीच्या प्रवासाला. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण आत्ताच करून घ्या, जेणेकरून आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.